इकडे गावाकडची सकाळ तर माहितीच असणार किती थंड आहे म्हणून, तरी सुद्धा ने स्वीटीला पांघरून घेऊन का होईना आईलाच बघत बसायचं होतं. चला आता आई कुठं, आम्ही सगळे तिथंच, कारण आईला सोडून हमला काय करमणार नाही. तिनं तर तिचं स्वयंपाक करला, ती आता आपलं काहीतरी पोटोबा बघायला येते, ताळण होतं म्हणून तेच पिऊन घेतले. इकडे आज 2-3 दिवसानंतर मस्त ऊन आणि वारं आहे, चला छतवा जाऊन आपले केस विसरून घ्यायचे म्हणून त्या विचाराने गेले. पण तिथे गेल्यावर कळलं की केस विसरून घेणं तर काय होईना, कारण उलट माझे केस गंजागुत्ता होऊन चालते. पण इथं बघा आमच्या घरच्या मागचं व्ह्यू असं काहीच आहे. आता हे दोघी बहिणी काय झगडा करून घेऊल्यात, तर दादा बाहेर बसून हरलेले, आता ह्यांना मध्ये बसून काय काम आहे म्हणूनच ते चाललंय. हे लेकरवाचं राहू दे, इकडे मला पूजा करून घ्यायचं आहे. आता आजी गावला गेल्या, आता तिनं कुठं गेली की ते काम मीच करून घेते. आता आज थोडंसं ऊन पडलंय म्हणजे घरात सगळीकडे इकडे तिकडे कपडेच कपडे आहेत. चला हे फुलं तोडायचं तर काम माझं आवडीचं आहे म्हणून छान फुलं वगैरे तोडून इथं देवपूजा करून घेतले. तर दुसरं काम म्हणजे थंडी आहे, चहा तर दिवसभर चालणार आहे. लालूबाई एकटीच होती कारण स्वीटी बाहेर खेळायला गेलती. त्यानंतर मला भरपूर टाइम होता, चला आपले आयब्रो करून घ्यायचे आणि मी घरच्या घरी स्वतः कसं करून घेते नाही त्याचा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलो, हवा तर बघू शकता. पण माझ्या लालीचं असं चाललंय, तुम्ही तर मेहंदी लावून घेतलं, मम्मी मलाच लावलं नाही. सो असा होता आजचा दिवस. बाय.